हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि या व्हिडिओमधले सर्व प्रश्न हे वित्त विभागामार्फत लेखालिपिक या पदासाठी 3 मार्च 2019 रोजी दुपारी 2:30 वाजता जो पेपर घेण्यात आला महापरीक्षा पोर्टलवर, त्या पेपरमध्ये विचारलेलेच प्रश्न आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका उत्तर सोलापूर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात लहान तालुका उत्तर सोलापूर आहे आणि सर्वात मोठा तालुका हा करमाळा आहे. सर्वात मोठा तालुका करमाळा आहे आणि सर्वात लहान तालुका उत्तर सोलापूर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. शिवाजी महाराजांद्वारे रत्नागिरीचा किनारी किल्ला सुवर्णदुर्गची इसवी सन मध्ये दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते. तर शिवाजी महाराजांद्वारे रत्नागिरीचा किनारी किल्ला सुवर्णदुर्गची इसवी सन 1660 दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते. 1660 हे त्याचं उत्तर आहे. बी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पोर्तुगालकडून ईस्ट इंडिया कंपनीद्वारे वर्षी बॉम्बेची बेट संपादित करण्यात आली होती. तर पोर्तुगीजांकडून ईस्ट इंडिया कंपनीद्वारे 1668 या वर्षी बॉम्बेची बेट संपादित करण्यात आली होती. पोर्तुगालकडून ईस्ट इंडिया कंपनीद्वारे 1668 या वर्षी बॉम्बेची बेट संपादित करण्यात आली होती. सी त्याचं उत्तर आहे. भारताने न्यायिक आढाव्याची संकल्पना यांच्याकडून अवलंबली आहे. तर भारताने न्यायिक आढाव्याची संकल्पना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याकडून अवलंबली आहे. भारताने न्यायिक आढाव्याची संकल्पना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याकडून अवलंबली आहे आणि हा प्रश्न विठ्ठल जोशी सरांच्या तलाशाचा घटक भाग 1 या पुस्तकामधून जशास तसा घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर कोण आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर उर्जित पटेल आहेत. रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर उर्जित पटेल आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, चपराळा वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेलगत डॅश नदी वाहते. तर चपराळा वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेलगत प्राणहिता ही नदी वाहते. चपराळा वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेलगत प्राणहिता ही नदी वाहते. बी त्याचं उत्तर आहे. जगातील गतिशील शहरांना मान्यता देणाऱ्या JLLचे सिटी मोमेंट इंडेक्स प्रमाणे 2019 सालचे सर्वात गतिशील शहर म्हणून कोणत्या शहराला मान्यता दिली आहे? तर जगातील सर्वात गतिशील शहर म्हणून बेंगळुरू या शहराला मान्यता दिली आहे आणि बेंगळुरू हे कर्नाटक राज्यात आहे आणि कर्नाटक राज्याची राजधानीसुद्धा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटनात्मक राज्यांमध्ये वापरण्यात येणारे लोकशाहीचे साधन ज्याने महत्त्वपूर्ण राजकीय प्रश्न, विशेषतः त्या प्रदेशातील राज्यांशी संबंधित प्रश्न अंतिम निर्णयासाठी त्या प्रदेशातील लोकांच्या विचारार्थ दिले जातात, ते लोकशाही साधन म्हणजे त्यालाच आपण जनमत असे म्हणतो. जनमत चाचणी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर बी त्याचं उत्तर आहे, जनमत. भारतीय संविधानाच्या कलम 75 मध्ये उपवाक्य 1A कोणत्या दुरुस्तीनुसार जोडले आहे, ज्यात अशी विशिष्ट तरतूद आहे की पंतप्रधानांच्या समावेशासह मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या 15% अधिक असू शकत नाही? तर याचं उत्तर आहे 2004 साली झालेली 91वी घटनादुरुस्तीनुसार ही तरतूद केलेली आहे, म्हणून उत्तर आहे बी, संविधान 91वा दुरुस्ती कायदा 2004. खेलो इंडिया युवा खेळ 2019 मध्ये आयोजित केले जात आहेत. तर खेलो इंडिया युवा खेळ 2019 पुणे या शहरामध्ये आयोजित केले होते. खेलो इंडिया युवा खेळ 2019 पुणे या शहरामध्ये आयोजित केले होते. बी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन यंत्रणेमध्ये पंडितराव हे डॅशचे प्रभारी किंवा जबाबदार असलेले मंत्री होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन यंत्रणेमध्ये पंडितराव हे धर्मादाय अनुदानचे प्रभारी किंवा जबाबदार असलेले मंत्री होते. धर्मादाय अनुदान हे त्याचं उत्तर आहे
आणि हे विठ्ठल जोशी सरांच्या इतिहासच्या पुस्तकातून हा प्रश्न घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. तर मानवी शरीराचे सामान्य तापमान हे 37° असते. मानवी शरीराचे सामान्य तापमान हे 37° असते. हाही प्रश्न विठ्ठल जोशी सरांच्या तलाशाचा घटक भाग 1 या पुस्तकामध्ये दिलेला आहे. उत्तर पूर्वेकडील पहिले हरित किंवा ग्रीनफील्ड विमानतळ पाटयोन विमानतळ डॅश डॅशमध्ये आहे. तर हे जे पाटयोन विमानतळ आहे हे सिक्कीम या राज्यामध्ये आहे. उत्तर पूर्वेकडील पहिले हरित किंवा ग्रीनफील्ड विमानतळ पाटयोन विमानतळ हे सिक्कीममध्ये आहे. ए त्याचं उत्तर आहे. प्रत्येक जनगणनेनुसार विविध प्रादेशिक मतदारसंघाची आखणी व पुनर्रचना हे कोणत्या आयोगाचे मुख्य कार्य आहे? तर प्रत्येक जनगणनेनुसार विविध प्रादेशिक मतदारसंघाची आखणी व पुनर्रचना हे सीमांकन आयोगाचे कार्य आहे. डेलिमिटेशन कमिशन असं म्हणतात त्याला. सी त्याचं उत्तर आहे, सीमांकन आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात आण्विक विज्ञानाचा पाया कोणी रचला? तर भारतात आण्विक विज्ञानाचा पाया H.J. भाभा यांनी रचलेला आहे. भारतात आण्विक विज्ञानाचा पाया हा H.J. भाभा यांनी रचलेला आहे. ए त्याचं उत्तर आहे. चमकदार प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या डोळ्यांच्या प्रकाशग्राही पेशींना डॅश डॅश म्हणतात. तर चमकदार प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या डोळ्यांच्या प्रकाशग्राही पेशींनाच शंकूपेशी असे म्हणतात. डी त्याचं उत्तर आहे. इंग्लिशमध्ये कोन म्हणतात आणि मराठीमध्ये शंकूपेशी असे म्हणतात. तर चमकदार प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या डोळ्यांच्या प्रकाशग्राही पेशींना शंकूपेशी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, 6 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा पहिला आणि एकमेव भारतीय कोण आहे? तर 6 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा पहिला आणि एकमेव भारतीय लिएंडर पेस आहे. बी त्याचं उत्तर आहे की लिएंडर पेस या एकमेव भारतीय खेळाडूने 6 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये यावर्षी समाविष्ट केली गेली. तर घटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये 1976 या वर्षी समाविष्ट केली गेली. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये 1976 या वर्षी समाविष्ट केली गेली. सुरुवातीला भारतीय नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्ये होती, परंतु आता एकूण 18 मूलभूत कर्तव्ये आहेत आणि कलम 51(अ) हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे आणि प्रकरण 4(अ) हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. म्हणजे कलम विचारलं तर 51(ए) आणि प्रकरण विचारलं तर 4(अ) मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत. आणि मूलभूत कर्तव्य म्हणजे काय? आपण देशासाठी काय करायचं हेच मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे की नागरिकांनी देशासाठी काय करायचं. तर 1976 साली मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली गेली आणि मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता. आणि ही सर्व माहिती विठ्ठल जोशी सरांच्या तलाशाचा घटक भाग 1 या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, येलो वेस्ट प्रोटेस्ट डॅश डॅशमध्ये सुरू होणार आहे. तर येलो वेस्ट प्रोटेस्ट हा फ्रान्समध्ये सुरू होणार आहे. येलो वेस्ट प्रोटेस्ट फ्रान्समध्ये सुरू होणार आहे. गिरणा नदी ही महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील डॅश डॅश शिखरावर उगम पावते. तर गिरणा नदी ही महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील केम या शिखरावर उगम पावते. केम त्याचं उत्तर आहे. डी उत्तर येते की केम शिखरावर उगम पावते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2017मध्ये कोणत्या पॅराऑलिम्पिक खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता? तर 2017मध्ये जो आहे तो देवेंद्र झाझरिया या पॅराऑलिम्पिक खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. देवेंद्र झाझरिया हे त्याचं उत्तर आहे. गडचिरोलीमधील गोरी ऑफ अल्लापल्ली येथे आढळणारा सर्वात उंच वृक्ष डॅश डॅश हा आहे. तर गडचिरोलीमधील गोरी ऑफ अल्लापल्ली येथे आढळणारा सर्वात उंच वृक्ष 60 हा आहे. ए त्याचं उत्तर आहे 60. खालीलपैकी कशाची रचना राज्यघटनेने केलेली नाही? तर आता इथं कशाची रचना राज्यघटनेने केलेली नाही याचाच अर्थ असंविधानिक संस्था कोणती, ज्या संस्थेचा उल्लेख राज्यघटनेमध्ये केलेला नाही, तर त्याचं उत्तर आहे नियोजन आयोग. कारण नियोजन आयोगाचा उल्लेख हा मूळ राज्यघटनेमध्ये केलेला नाही, म्हणजे ती असंविधानिक संस्था होती. अर्थ आयोग हा घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. घटनात्मक दर्जा प्राप्त झालेली संस्था म्हणजे काय? तर ज्या संस्थेचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेत केलेला असतो त्यांना घटनात्मक दर्जा प्राप्त झालेली संस्था म्हणतात. तर अर्थ आयोग
किंवा वित्त आयोग हा घटनात्मक दर्जा प्राप्त असलेली संस्था आहे. निवडणूक आयोगसुद्धा घटनात्मक दर्जा प्राप्त असलेली संस्था आहे. UPSC सुद्धा घटनात्मक दर्जा प्राप्त असलेली संस्था आहे. परंतु नियोजन आयोग हा घटनात्मक दर्जा प्राप्त नसलेली संस्था आहे. मग खालीलपैकी कशाची रचना राज्यघटनेने केलेली नाही, तर याचं उत्तर आहे नियोजन आयोग. आणि याची माहितीसुद्धा विठ्ठल जोशी सरांच्या तलासटा घटक भाग 1 या पुस्तकामध्ये मी दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, NBA मध्ये निवड होणारा भारताचा पहिला बास्केटबॉल खेळाडू कोण? तर NBA मध्ये निवड होणारा भारताचा पहिला बास्केटबॉल खेळाडू सतनाम सिंग भामरा आहे. NBA मध्ये निवड होणारा भारताचा पहिला बास्केटबॉल खेळाडू सतनाम सिंग भामरा हा आहे. हृदयात 4 टप्पे असणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा. तर हृदयात 4 टप्पे असणारा सरपटणारा प्राणी मगर आहे. हृदयामध्ये 4 टप्पे असणारा सरपटणारा प्राणी मगर आहे. घुमटाकार छप्पर हे वैशिष्ट्य असलेल्या हब्सी गुंबजच्या मकबऱ्यामध्ये किती कबर आहेत? तर एकूण 9 कबर आहेत. घुमटाकार छप्पर हे वैशिष्ट्य असणाऱ्या किंवा असलेल्या हब्सी गुंबजच्या मकबऱ्यामध्ये एकूण 9 कबर आहेत. 2 ऑक्टोबर 1920 रोजी बॉम्बेमध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या त्या सत्राचे अध्यक्ष कोण होते? तर 2 ऑक्टोबर 1920 रोजी बॉम्बेमध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या त्या सत्राचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू हे होते. मोतीलाल नेहरू हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव सांगा. तर प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव युभाजी ऊती आहे. प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव युभाजी ऊती आहे. डी त्याचं उत्तर आहे. भारतात नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स NCSC कुठे आहे? तर भारतात नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स मुंबई या ठिकाणी आहे. नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, येरलंग झांगबो ही नदी भारतात ह्या नावाने ओळखली जाते. तर येरलंग झांगबो ही नदी भारतात ब्रह्मपुत्र या नावाने ओळखली जाते. येरलंग झांगबो ही नदी भारतामध्ये ब्रह्मपुत्र या नावाने ओळखली जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.